तर नमस्कार मंडळी, आम्ही आज चाललो अक्कलकोटला आणि सध्या मी आलोय तिकीट्स काढण्यासाठी. तर मला म्हणजे असं अनएक्सपेक्टेड आहे माझ्यासाठी, बिकॉज आमचं असं काही ठरलेलं नव्हतं, अक्कलकोटचा प्लॅन झालेला नव्हता. अचानकच आम्ही केलाय आणि आता मी चाललोय अक्कलकोटला. तर आणि काय काय मजा करते तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे, त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करा. तर अजून आमची ट्रेन आलेली नाही आहे की सध्या आम्ही दोघं चालू पुढं. ह्या दोघी हॅलो. किती दिवसांनी भेटला ग? दिवसांनी भेटले मी तर गाईज आम्हाला आता बसायला भेटले सीट आणि लय गर्दीत ना आलोय मी. तर मी सगळ्यांच्या पहिला इथं आलो आणि ह्या सगळ्यांची जागा म्हणजे या सगळ्यांना जागा मी दिल्या बसायला. त्यामुळे तुम्ही जेवढं माझा आभार मानाल तेवढं कमी आहे. आता त्यांना उभारायला लागला असतं सगळ्यांना. सगळ्यांच्यातनं मी गर्दीत ना आलो काय मी ढकलत असं सगळ्यांना आणि मी सगळ्यात पहिला मी आलो इथे. मी सगळ्यांना जागा दिली. निकिता लय खुश आहे. पहिल्यांदा ही पोरगी अक्कलकोटला चालल्या. या लागलं मगाशीच गाडी दिल्या तिला. आता तरी फोन ठेव. क्यूटी हाय हाय कर. तर ही सुद्धा आमच्या सोबत अक्कलकोटला यायला लागली बघा. अक्कलकोटला जाऊपर्यंत घाण होत्या बघा. अक्कलकोट पर्यंत जाऊपर्यंत घाण होणार ना. डबल घाण होते. राहून देच म्हणणार. अक्कलकोटच राहून दे म्हणणार. धुणं भांडीशिवाय मी काय करत नाही. नुसता धुणं भांडी काय करतोय का नाही. एक नुसता हाऊस कर. आत्ताचे 4 वाजल्यात काय आणि आमची मंडळी जी एक्साइटेड होती ट्रेन मध्ये बसल्या सपल्या आता सगळी. मीच एकटी आहे म्हणायची तर ती अजून एनर्जी फुल आहे फुल. खाऊ आणि आता हे पॉपकॉर्न खायला मी पैसे नाहीत त्यामुळे जेवढं बजेटमध्ये बसते तेवढंच. त्या डाएटचा तर काय विषय सोडा. आल्यापासून गोड खायला 2 दिवस फुल्ल खाणार काय पण. पोरगी माझ्याकडनं फोन मध्ये होती म्हणजे जेव्हापासून आल्या ट्रेन मध्ये बसल्या तेव्हापासून फोन मध्ये. त्या अजून तिचा फोनचं सिरीज काय संपलेलं नाही बघा. झोपली कोमल. आम्हाला इथं बसून स्वतः झोपले. गाईने आता झोपून उठले. 4ला उठले 6ला उठले आणि मला मारा लागली. 4ला उठला आता 10 मिनिटं पण झालं नाही. 4ला उठले 6ला. थँक्यू माझा ब्लॉग खराब करण्यासाठी. आणि मला लई जाम भूक लागल्या. तिची थोबडं बघून तर लईच घाम भूक लागली. 10 मिनिटाला खाल्ल्या म्हणजे लई घाम भूक लागली. तुझ्याने उपवास धरून तर खात नाही मी. खातोय तर खातोय म्हणून सांगणार. पोरगीचा रुबाब बघा नुसता. तर गाईज आत्ताचे वाजल्यात 8:30 आणि आम्ही अजून पोचलेलो नाहीये. 12 वाजता. जाम भूक लागल्या मला. जाम उचल की तुला पण नको म्हणले. आणि माझी एक फ्रेंड आहे ती अचानक आजारी पडल्या. तिला सर्दी वगैरे ताप वगैरे आलाय. त्यामुळे आम्ही तिला झोपू दिले आणि आम्ही असं अडचणी बसलोय. पाप वाटाले मला की त्या आजारी पडल्या. तर ह्या काकाने मला ओळखलंय. बघितलंच की. सबस्क्राईब केलायसा ना माझ्या चॅनलला. दाखवा बघू. ते मी कोणाला दाखवणार आहे? युट्यूबला टाकणार. तुम्ही दिसणार युट्यूब मध्ये. दोघं मिळून ना असं थोडी तर काय लगभग आता कुठं आहे मी? सोलापूर मध्ये मला माझे फॅन आणि ते भेटलेत. मला पटलं नाही की त्यांनी मला ओळखलंय कारण माझा अवतार बघून मी स्वतःला ओळख ना.
की मीच आहे, पण यांनी मला ओळखलं. थँक्यू. तर काय मी पहिल्यांदा वरती बसलोय ट्रेन मध्ये. काय आणि त्या काकांसोबत माझी ओळख झाली सध्या. मी त्यांना माझ्या व्हिडिओ बद्दल सगळी हिस्ट्री सांगत होतो. म्हणजे ट्रेन मध्ये ओळख झाली माझी त्यांच्यासोबत. एक लो रिक्षा. आता आम्ही जाणार म्हणजे हे मंदिराकडे, मंदिराजवळ जाणार रिक्षाने, कारण इकडं जास्त असं काही म्हणजे गाड्यांची सोयच नाही आहे. रिक्षा किंवा बस असते तिथून. मग आता रात्रीच्या वेळेस रिक्षाच असते. तर स्टेशन पासून मंदिरापर्यंतचा रोड हा 12 किलोमीटरवर आहे. त्यामुळं तिकडं असं रिक्षानं वगैरे जावं लागतंय. तर गर्दी जास्त आहे, त्यामुळे आम्ही आता रिक्षातून उतरलोय. आज का स्टे इधर. आता आम्ही चाललोय जेवायला. मला पहिला म्हणजे आता उपास सोडायचा, मी जेवते कपडे बदललो, मला फ्रेश झालो आणि आता मी जाणार जेवायला. तर आम्ही आता हॉटेलवर पोचलो. एवढी थंडी आहे तुम्हाला सांगते, इकडं भयानक थंडी आहे. आणि मला माझी इच्छा होती की प्रसाद खायची, पण आम्ही इकडं पोचलोच 11 वाजता आणि बंद होते 11ला. म्हणजे ही पुरगी वाटते का? जेवणाची मनापासून वाट बघायला पुरी. हिचा उपवास आहे, हिचा पण उपवास आहे. मी काही ट्रेन मध्ये जे भेटेल ते खातच होतो. त्या मला अशी एवढी भूक नाही. पण ह्या पुरीनी काय गुरुवार धरतात या दोघी जण. सकाळ जण पाणी सुद्धा घेतलेलं नाही दोघींनी. चेहरे बघा यांचे, क्लोजअप मारतो बघा. ठीक ठाक आहे. 100% देऊ शकतो, पण वेळेत भेटले हे महत्वाचं. तर चला मित्रांनो, आता हा ब्लॉग आपण इथंच थांबूया, कारण मी आता झोपणार आहे. आणि ह्या ब्लॉगचा दुसरा पार्ट येणार आहे, कारण आम्ही अक्कलकोटमध्ये 2 दिवस आहे सध्या. त्यामुळे उद्याच्या दिवसाचा पण ब्लॉग मी करणार आहे आणि तो सुद्धा तुम्ही बघायचा आहे. तर तुम्ही लाईक आणि कमेंट करा, बिकॉज मला पण समजेल की तुम्ही पण बघताय आणि तुम्हाला आवडलाय का नाही हा ब्लॉग. आणि खूप सारं प्रेम द्या ह्या ब्लॉगला, बिकॉज हा अक्कलकोटचा ब्लॉग आहे. आणि बाय.